नमस्कार, मी संजय गेजी. माझ्या संजय गेजी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला महाराष्ट्र राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजेसचे ॲडमिशन प्रोसेस जे सुरू आहे त्याला आपण सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप असं म्हटलं जातं. तर त्या कॅप राऊंडच्या याच्यामध्ये राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म फिलिंग प्रोसेस हे आजपासून सुरू झालेलं आहे. आज तारीख 20 ऑगस्ट आहे. 20, 21 आणि 22 असे 22 ऑगस्ट असे 3 दिवस आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी दिलेले आहेत. ओके. तर त्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे. तर या ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप राऊंड 2 यामध्ये असे विद्यार्थी भाग घेऊ शकतात की ज्यांनी कॅप राऊंड 1 मध्ये बेटरमेंट हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे, आणि किंवा असे काही विद्यार्थी ज्यांनी काहीच डिसिजन घेतला नाही, किंवा त्यांना जे काही अलॉटमेंट झालेलं सीट अलॉटमेंट झालेलं होतं पहिल्या राऊंडमध्ये तर ते अजिबात पसंत नव्हतं, त्यामुळे त्यांनी ते पूर्णपणे सोडून दिलेलं आहे आणि त्यावरती काहीच निर्णय घेतलेला नाही. तर अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म हा भरता येतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1 मध्ये जे सीट अलॉटमेंट झाले ते फ्रीज करून त्यांनी कन्फर्म केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येणार नाही. त्यांनी ऑलरेडी ते या प्रोसेसमधून बाहेर पडलेले आहेत. बरोबर. तर आता कॅप राऊंड 2 मध्ये साधारण काय प्रोसेस असते, तर जर ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे तर ती सीट तुमची राखली जाते आणि ती सीट शेवटी ठेवली जाते. आणि जे काही ऑप्शन्स आपण कॅप राऊंड 2 मध्ये ॲड करू, नवीन आपण त्यामध्ये वाढवू, तर ते सर्व ऑप्शन्स तुमचे आत्ता जे बेटरमेंटचं सीट अलॉटमेंट आहे त्याच्यावरती ॲड केले जातात. त्याच्यावरती फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला बेटरमेंट जे मिळालेलं आहे ते 8व्या नंबरचं मिळालं आहे असं समजा पहिल्या राऊंडमध्ये. तर इथून पुढे तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये ऑप्शन फॉर्म जे भराल तर ते 8च्या वरती ॲड केले जातील. म्हणजे 7, 6, 5, 4 अशा क्रमाने ते वरच्या क्रमामध्ये ॲड केले जातील. त्यामुळं जे काही नवीन कोर्सेस किंवा नवीन कॉलेजेस तुम्ही ऑप्शन फॉर्म 2 मध्ये ॲड कराल तर ते खूप काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक करा. ओके. कारण कॅप राऊंड 2 मध्ये ह्याच्या वरचं कॉलेज आत्ता मिळालेल्याच्या वरचं तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तर आत्ताची सीट जाते आणि जी नवीन सीट मिळालेली असेल तर ती आपल्याला घ्यावी लागते. ओके. तर आपल्याला मी एक ह्याचा लाईव्ह डेमो देणार आहे. त्यासाठी ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेटवरती क्लिक करा आणि कॅन्डिडेट लॉग इनमधून ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड इथे एंटर करून आणि हा कॅप्चा कोड इथे टाईप करून तुम्ही साइन इन करून घ्या. तर इथे ॲप्लिकेशन आय डी, मग त्यानंतर पासवर्ड टाईप करा आणि हा दिलेला कोड इथे टाईप करा. हे साइन इनवरती क्लिक करा. साइन इन केल्यानंतर आपल्याला होम पेजला आपली माहिती दिसणार आहे आणि इथे ऑप्शन फॉर्म 2चा स्टेटस दिलेला आहे, इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 2, अजून आपण भरलेलं नाही. तर हे सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत, तुम्ही हे वाचून घ्या आणि इथं प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करा. इथे पुढच्या स्टेपमध्ये आल्यानंतर आपल्याला एक चॉईस दिला जातो की वुड यू लाईक टू इम्पोर्ट ऑप्शन फिल्ड बाय यू इन कॅप राऊंड 1. म्हणजे कॅप राऊंड 1 मध्ये जो काही ऑप्शन फॉर्म आपण भरला, ज्या क्रमानं ते ऑप्शन्स आपण सिलेक्ट केले होते ते सर्वच्या सर्व आपण त्यांना आहे तसेच्या तसे आपण रिकॉल करू शकतो. जेणेकरून आपला समजा आपण एकापेक्षा खूप अनेक चॉईसेस दिलेले आहेत आणि त्यांचा खूप विचार करून आपण त्यांचा प्रेफरन्स ऑर्डर सेट केला आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याने 50 किंवा 60 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्याचा क्रम व्यवस्थित त्यांनी ठरवलेला आहे. तर तीच प्रक्रिया पुन्हा करावी लागली तर बराचसा वेळ आणि बराच आपल्याला कष्ट लागू शकतो. तर त्याऐवजी ऑलरेडी ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 ऑलरेडी तो सेव्ह आहे, तो आहे जसाच्या तसा आपल्याला रिकॉल करता येतो आणि इथे आपल्याला त्यामध्ये हवे ते चेंजेस करता येतात. आपण सध्या या ऑप्शन सोबत जाऊया. इथे येस म्हणून क्लिक करा. येस म्हणून क्लिक केल्यानंतर आपल्याला
ऑप्शन फॉर्म पहिल्या राऊंडमध्ये आपण जे काही ऑप्शन फॉर्म दिले होते तर ते सर्व आपल्याला इथे ऑप्शन फॉर्म आलेले दिसत आहेत. तर आणि जर तुम्हाला नव्याने ऑप्शन फॉर्म भरायचा असेल, नव्याने जर ऑप्शन फॉर्म भरायचा असेल तर इथे तुम्ही नो करू शकता. याच्यावरती नो वरती क्लिक करू शकता आणि सेव्ह अँड प्रोसीड करून नव्याने ऑप्शन फॉर्म, फ्रेश ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता. तर मी येस करून ते सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करतो. आता मला काही कोर्सेस नव्याने याच्यात ॲड करायचे आहेत. तर इथे जे कॅपराऊंड 1 मध्ये जे आपण प्रोसेस केलं होतं तर त्याच पद्धतीने इथे आपल्याला करता येतं. मी एक दोन कोर्सेस मी इथून ॲड करून दाखवतो आपल्याला. मग आपल्याला पुढचं काय करायचं आहे ह्याची कल्पना येईल. फॉर एक्झाम्पल मला कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हा कोड हवा आहे, हा कोर्स हवा आहे. आधी कोर्स सिलेक्ट करावा लागतो. मग इथे युनिव्हर्सिटी, जे कॉलेजचं युनिव्हर्सिटी आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल. डिस्ट्रिक्ट माहीत असेल तर किंवा ऑल असू द्या. कोर्स स्टेटस तुम्हाला माहीत असेल तर ठीक आहे, ऑल असू द्या. ते ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस हे सिलेक्ट करता येईल. बाकी सगळं तुम्हाला ठीक सिलेक्ट करता येईल. ते सर्च इन्स्टिट्यूट म्हणा. ते सर्च इन्स्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला इथे मोठी यादी इथे उपलब्ध होईल. ओके, तर तर इथे एक मोठी यादी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. तर ह्या यादीमध्ये प्रत्येक या क्रमाने आपल्याला सिलेक्ट करायचं असेल तर फार त्यामध्ये वेळ जाऊ शकतो. तर त्याऐवजी आपल्याला जर एक्झॅक्टली आपल्याला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं आहे त्याचं जर कोड आपल्याला माहिती असेल, फॉर एक्झाम्पल 6269 हा आता कोड आहे. तर इथे टाईप केल्यानंतर आपल्याला सर्चमध्ये इथे आपल्याला मिळेल आणि तो एक्झॅक्टली मॅच होऊन त्या कोडचं आपल्याला कॉलेज इथे आरामात मिळू शकेल. तर हे मला सिलेक्ट करायचं आहे म्हणून मी इथे आता इथे दोन ऑप्शन दाखवले जात आहेत. कारण एक चॉईस कोड आहे तो TFWS, म्हणजे कोडच्या शेवटी इथे टी अक्षर लिहिलं जातं, आणि एक आहे तो चॉईस नुसता प्लेन विदाउट TFWS. तर आपण इथे दोन्ही सिलेक्ट करूया, विथ TFWS आणि विदाउट TFWS. हे दोन कोर्सेस या कॉलेजमधले मला हवे आहेत. ते दोन कोर्सेस मला इथे ॲड करायचे आहेत. दोनपेक्षा अधिक पण करू शकतात. मी एक्झाम्पलसाठी फक्त दोन सिलेक्ट केलेले आहेत. ॲड सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करा. ॲडवरती क्लिक केल्यानंतर जे आपण आता ॲड केलेले आहेत तर ते दोन्ही ऑप्शन्स इथे ॲड झालेले तुम्हाला दिसतील. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही राहिलेले जे काही नवीन हे कोर्सेस आहेत किंवा अदर कोर्सेस ह्याच्या कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग याच्या व्यतिरिक्त अजून काही कोर्सेस आणि अजून काही इतर कॉलेजेस तुम्ही ॲड करणार असाल तर ते इथून तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल मला अजून एक कोर्स हवा आहे, कॅन्डिडेटला हवा आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. बाकी सर्व काही चेंज न करता सर्च इन्स्टिट्यूटवरती क्लिक करा. त्या पुन्हा एक मोठी लिस्ट आपल्याला उपलब्ध होईल. इथे पुन्हा एक्झॅक्ट मॅथसाठी 62 इन्स्टिट्यूटचा कोड इथे हे करा तर तुम्हाला हे मिळेल. पुन्हा इथे दोन कोर्स हे आहेत, एक TFWS कोड आहे आणि विदाउट TFWS कोड आहे. दोन्हीला सिलेक्ट करा आणि ॲड सिलेक्टेड ऑप्शन्सवरती क्लिक करा. असं केल्यावरती तुम्हाला इथे 7 आणि 8 नंबरला नवीन जे काय आपण चॉईस दिलेला आहे तो इथे ॲड झालेला दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही अजून काही कोर्सेस तुमच्या सोयीनुसार, तुमच्या चॉईसनुसार इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर इथे आपण बघू शकता आधी फक्त 4 ऑप्शन्स होते, आता आपण नव्याने ॲड केलेले ऑप्शन्स याच्या खाली आपल्याला दिसू लागलेले आहेत. टोटल आकडा आता 12चा झालेला आहे. पूर्ण 12 ऑप्शन्स आपण सिलेक्ट केलेले आहेत. आणि आपण जे याच्या आधी हे केलेलं आहे, सीट बेटरमेंट सेट केलं आहे तर ते ह्याच्या खालती 13व्या नंबरला ते येऊन ते स्थिरावेल. तर त्याच्यानंतर मी सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करेन. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला
सेट युअर प्रेफरन्सेस म्हणजे आपला पसंतीक्रम आपल्याला ठरवायचा आहे. हे आधीचे 4 आहेत असे आहेत. आणि आता आपण ऍड केलेले नवीन ह्याच्यामध्ये सिलेक्ट केलेले इथे आलेले आहेत ऑप्शन्स. टोटल 12 ऑप्शन्स आहेत. तर आपल्याला हे चेंज करायचं आहे, त्यामुळे याच्यावरती अनक्लिक करा. याच्यावरती क्लिक करून तुम्ही हे रिमूव्ह करू शकता आणि नव्यानं प्रेफरन्स ऑर्डर सेट करू शकता. ओके. तर आता आपल्याला यामध्ये जे हवं आहे ते आधी हे सिलेक्ट करेन, त्यानंतर सायन्स आणि AIDS हे करेन. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन TMWS. इथे आपण बघू शकता ते मी प्रेफरन्स नंबर 1 by 1 सिलेक्ट केलेला आहे. 1 नंबरला हे ऑप्शन आहे, त्यानंतर 2 नंबर हे, तर 3 नंबर, 4 नंबर. जसं तुम्ही ते सिलेक्ट करत टिक करत जा, सिलेक्ट करत जा, त्याप्रमाणे हे प्रेफरन्स नंबर ऑटोमॅटिक सेट होत जाते. आता सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. इथे ऑप्शन फॉर्म समरी आपल्याला दिसेल. टोटल आपण आत्ता सिलेक्ट केलेले 12 ऑप्शन आहेत आणि हा 13वा ऑप्शन म्हणजे आपण याच्या आधी जो बेटरमेंट केलेला आहे फर्स्ट राऊंड मध्ये जे आपल्याला अलॉटमेंट झालं होतं, तर ते सीट इथे जे बेटरमेंटचं आहे ते आपल्याला इथे दिसेल. पुन्हा एकदा आपल्याला खात्री करून घ्यायला लागेल की आपण दिलेला प्रेफरन्स नंबर तो आपल्याला हवा आहे तसाच आहे की नाही. नसेल तर पुन्हा तुम्ही मागे जाऊन सेट युअर प्रेफरन्सेस मध्ये त्यामध्ये बदल करू शकता किंवा कुठला चॉईस कोड, कोर्स कोड आणि इन्स्टिट्यूट नको असेल तर ते तुम्ही डिलीट सुद्धा करू शकता. शॉर्टलिस्ट पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स इथे क्लिक करून तुम्ही नको असलेले कोर्सेस इथून डिलीट सुद्धा करू शकता. सध्या तुम्ही क्रम एकदा तपासून बघा. टोटल 13 कॉलेजेस, 13 कोर्स आहेत, 13 चॉईसेस आहेत. तर या फॉर्ममध्ये मला थोडासा बदल करायचा आहे. त्यासाठी मी सेट युअर प्रेफरन्सेस 2 नंबरच्या स्टेजमध्ये जाईल आणि मी इथून पुन्हा ऑप्शन्स हे अनसिलेक्ट करेन. त्यासाठी आपल्याला शेवटून आपल्याला यायचं आहे 12, 11, 10, 9 पुढे जाऊन 8, 7 आपल्याला काढायचे आहे. 6, 5 1 नंबरचं हे आहे. नंतर 2 आपल्याला काढून 3 नंबर पण काढायचा आहे. नंतर 1 तुम्हाला 2 नंबरला हे हवं आहे. नंतर 3 नंबरला हे, 4 नंबरला हे, 5 आणि 6, 7 आणि 8, 9, 10, 11 आणि 12. तुम्ही मला हवा तसा मी क्रम बदललेला आहे आणि पुन्हा एकदा सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करेन. इथे ऑप्शन्स आता मी चेंज केलेले आहेत त्याप्रमाणे आहेत का नाहीत ते आपल्याला सिलेक्ट आपल्याला चेक करायचे आहेत. तर इथे 1 ते 12 आपण दिलेले ऑप्शन्स आहेत आणि 13वा ऑप्शन म्हणजे आपण जे सीट अलॉटमेंट बेटरमेंटसाठी आपण घेतलेलं आहे ते आहे. सगळं खात्री झाल्यावरती सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. इथे पुन्हा फक्त चॉईस कोड आपल्याला दाखवले जाते. नंतर इथे कन्फर्म ऑप्शन फॉर्म वरती क्लिक करा. मग इथे वॉर्निंग विंडो दाखवलं जाईल, कारण याच्यानंतर आपण एकदा कन्फर्म केला की ऑप्शन फॉर्ममध्ये आपल्याला काहीही बदल करता येणार नाही. त्यामुळे करायच्या आधी पूर्णपणे विचारपूर्वक, काळजीपूर्वक हे करावं. असा एक क्वेश्चन आपल्याला अलर्ट दिला जातो, त्यावरती ओके क्लिक करा. त्यानंतर कन्फर्म करण्यासाठी आपल्याला 2दा इथे आपला लॉग इन पासवर्ड टाकायचा आहे.
तर व्हेरीफाय पासवर्डवरती क्लिक करा. व्हेरीफाय पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती OTP पाठवला जाईल. तो OTP आलेल SMS मध्ये मिळेल. तो OTP ते टाईप करा आणि हा कोड इथे टाईप करा. आणि जो मिळालेला OTP आहे तो इथे मोबाईल मधून इथे टाईप करा. तर हा OTP इथे रिसिव्ह झालेला आहे, इथे टाईप करा आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म वरती क्लिक करा. तर अशा पद्धतीने ऑप्शन फॉर्म आपला कन्फर्म झालेला आहे, व्यवस्थितपणे आपला सबमिट झालेला, लॉक झालेला आहे आणि सबमिट झालेला आहे. आपल्या माहितीकरता ऑप्शन फॉर्म प्रिंट म्हणून तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता किंवा तुमच्या होम लॉग इन वरती जाऊन स्टेटस देखील चेक करू शकता. आता आपला ऑप्शन फॉर्म कन्फर्म झालेला आहे, त्यामुळे हे ग्रीन मध्ये दिसत आहे. ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड 2 इज कन्फर्म असा स्टेटस आलेला आहे. तर इथून असं झाल्यानंतर तुम्ही इथून लॉग आउट करू शकता. तर मी आशा करतो की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहात आणि आपल्या सर्व काही शंका असतील किंवा कन्फ्युजन असेल तर ते तुमचं क्लिअर झालं असेल. आणि तरी देखील आपले काही प्रश्न असतील, काही अजून शंका असतील तर ते तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्याला मी जरूर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये किंवा रिलेटिव्हमध्ये, फॅमिली ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून असे जे कोणी विद्यार्थी आहेत जे आता प्रोसेसमध्ये आहेत आणि ऑप्शन फॉर्म भरण्याच्यामध्ये आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आणि त्यांना मदत होईल. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हॅव अ नाईस डे. थँक्यू.